दिवाळी फराळासाठी अगदी सोप्या पद्धतीने बालुशाही बनवतोय। 2 कप मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर घालून चाळून घ्यायचे। त्यामध्ये 30 ml तूप घालून हे तूप पिठाला छान चोळून झालं की थोडं थोडं पाणी घालत अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे। पीठ भिजवून झालं की 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। त्यासाठी लागणारा पाक बनवण्यासाठी 2 कप साखर, 1 कप पाणी घालून अगदी 3 ते 4 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा। एकतार होणार आहे त्याआधीच गॅस बंद करायचा। वेलदोडे, खाण्याचा रंग, 2-3 थेंब लिंबाचा रस घातला। आता अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते ह्या प्रकारे कट आणि फोल्ड मेथड आपल्याला इथे वापरायची। याच्याने बालुशाहीला लेयर्स छान येतील। एक छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीने लाटी करायची व त्याला दाब द्यायचा आणि आतमध्ये अशा पद्धतीने होल करून घ्यायचं। तेल अगदी हलकं गरम हवं आहे। त्यामध्ये आता ही बालुशाही टाकायची ना अगदी कमी आचेवर 20 ते 25 मिनिटं एक बॅच आपल्याला तळून घ्यायची। गरम गरम बालुशाही कोमट असलेल्या पाकामध्ये घालायची, 5 मिनिटांसाठी ठेवायची आणि मस्तच अशी रसरशीत बालुशाही